हॅलो नमस्कार, मी जयश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आमुष यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आजचा व्हिडिओ ना खरंच खूप खास आहे आणि हा व्हिडिओ तो नोव्हेंबर महिन्याचा आहे. मी तुम्हाला आधीच 2 ब्लॉग झालेला आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगून ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. तर आता हा व्हिडिओ शूट करायचा होता सकाळच्या टायमाला, जे की आपलं बाळ झोपेतून उठून येणार आणि सकाळी झोपेतून उठल्यावर जे काय त्याला पाहायला भेटेल ते त्याचा तो आनंद कॅप्चर करायचा होता. पण काय होतं माहिती आहे का, शेठ सकाळी ना जॉबवर कामावर निघून जातात आणि मी घरामध्ये एकटी असते. तर या सगळ्या गोष्टी कसं दोघे जणांनी मिळून मॅनेज केलं की मग हे काम जरा सोयीस्कर होतं, कारण की बाळ झोपेतून उठून येणार तर बाहेर कोणीतरी शूट करायला पाहिजेलच ना. म्हणून म्हटलं ठीक आहे, चला सकाळी काय आपल्याला जमलं नाही, पण आपण आहे ना संध्याकाळी हा व्हिडिओ शूट करूया, सरप्राईजचा व्हिडिओ, आणि छान छान असे त्याचे आहे ना कॅन्डिड फोटो घेऊया, रील्स वगैरे शूट करूया. त्यामुळे हा व्हिडिओ मी आहे ना जवळपास सध्या 8च्या सुमारास शूट केलेला आहे. आणि म्हटलं त्याला त्यावेळेस आहे ना आमचं बाळ बेडरूममध्ये होतं, मी बाळाला घेऊन शेटने तोपर्यंत बाहेर सगळं डेकोरेशन वगैरे केलं. खूप मोठं तर नाही केलं डेकोरेशन, पण जे काय आपलं छोटं मोठं डेकोरेशन आहे तसं डेकोरेशन केलं. आणि आम्ही त्याच्यासाठी आहे ना बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल जेव्हा आपलं हे सरप्राईज गिफ्ट ओपन होईल. त्या वस्तू तुम्हाला काय काय आहे ते सुद्धा पाहायला भेटेल. पण बाळाचा जो आनंद होता ना तो खरंच हा जो क्षण आहे ना हा काय शब्दात सांगता येणार नाही. आणि याच्यात छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला भेटणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलं की 2026 पासून माझे जे काही रिअल लाईफच्या रिलेटेड व्हिडिओ आहेत तेच तुम्हाला डेली पाहायला भेटणार. तर हे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला भेटतात, पण हेच की खूपच लेट होत आहे व्हिडिओसाठी, त्याच्यामुळे जी मजा असते ना ती काय मजा तुम्हाला भेटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान छान याच्या पुढे व्हिडिओ पाहायला भेटेल. तर बाळाला एवढा आनंद झाला होता ना, त्याने पटपट पटपट ज्या काही वस्तू आहे ना त्या वस्तू घेतल्या. तर पहिली गोष्ट त्याला ना समजलंच नाही की कुठे वस्तू घ्यायच्या आणि काय घ्यायच्या आहे. त्यामुळे तो काय करत होता, वस्तू घेतल्या की सरळ सोप्यावर आणून ठेवायच्या, ज्या ज्या वस्तू घेतल्या ना सरळ सोप्यावर आणून ठेवायचा. पण खरंच खूप छान वाटत होतं, त्याचा जो काही छोटा मोठा आनंद होता. आता शेठचं असं म्हणणं होतं की सरप्राईजचा आपला जो काही व्हिडिओ आहे ना गिफ्ट वगैरे ओपन करायचा तो सुद्धा आता आपण करून घेऊया, कारण की परत मला तो उद्या जमणार आहे नाही जमणार आहे, कारण की टाईम फिक्स नसतो, कधीही शेट लवकर येतात कधी लेट येतात. त्यामुळे म्हटलं त्याला गिफ्टसुद्धा ओपन करून ठेवूया. आता गिफ्ट ओपन करायचं ना आमच्या बाळाला लई तर आनंद झाला होता की सारखं त्याचं झालं होतं आमचे गिफ्ट आहे आमचे गिफ्ट आहे आमचे गिफ्ट आहे, असंच त्याचं कंटिन्यू चालू होतं. त्याला बघा छान छान अशा गाड्या आणल्या होत्या, तर परत त्याच्यासाठी भरपूर गिफ्ट होते. आता एवढे सारे गिफ्ट आहे ना, फक्त त्याने नीट ठेवले पाहिजे, कारण की आमच्या बाळाला ना फेकायची खूप सवय आहे, पटकन घेतलं की फेकलं. तर एवढ्या सगळ्या गिफ्टमध्ये आमच्या बाळाला सगळ्यात जास्त ही जी गाडीची वस्तू खेळणी ना ती खूपच आवडली. तो बराच वेळ त्या खेळणीसोबत खेळत होता. बर्थडेचे गिफ्ट आहे राजवीरचे, ॲडव्हान्स बर्थडे गिफ्ट. बबडे कसं आहे तुझं बर्थडे गिफ्ट? हे बघ कसं खेळायचं बघ, पप्पा दाखवतात ते. कसं परत दाखवा स्टार्टिंग पासून दादूला. अगं बाई कशी गाडी तुझी? अरे बापरे किती छान आहे. फेकायचं नाही बाळाला, गिफ्ट घ्यायची इच्छा नाही होत, एवढं गिफ्ट आणायचे आणि फेकायचे. तू टाक तू ठेव. बाई किती छान गिफ्ट आणले बघ वीर. थँक्यू बोल पप्पा, थँक्यू. वीर बाबांना थँक्यू बोल. बाबा थँक्यू. पार्टी पार्टी बघ. बापरे वाव, याच्यात काय आहे दादूला? हो फोन लावायच्या कामावरून येताना. ओपन करा त्याच्यामधनं. त्याच्यामध्ये काय आणलंय पप्पांनी? गाड्या खोल गाडी. गाडी किती छान छान गिफ्ट आणलेत राजवीरला. अरे वा कशी गिफ्ट राजवीर?
आलाय वाटतं की वीर फोन उचल. हॅलो 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 आजा हॅलो. आजीला फोन कर. आता तू फोन करायचा आजीला याच्यावरून रोज. हा आजीला फोन करायचा. हे फोन आला की हॅलो 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 आजा. हा व्हिडिओ परफेक्ट नाही आहे, पण डेकोरेशनसुद्धा मोठं नाही आहे, पण भावना एकदम मनापासून आणि खऱ्या भावना आहेत. कारण की बोलतात ना, आपल्या बाळासाठी प्रत्येक आईवडील काही ना काही नवीन करू पाहत असतात. तसंच आमचं हे छोटंसं बाळासाठी की चला थोडंसं लेट झालेलं आहे, पण खरं सांगते अगदी मनापासून आम्ही हे सर्व केलेलं आहे. आईवडील होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही. आईवडील होणं म्हणजे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायच्या आणि आपल्या बाळाचं असणं पाहायचं. कधी कधी ना आम्ही भरपूर थकलेलो असतो, पण आमच्या वीरची छोटीशी स्माईल बघितली ना, सगळ्या थकवा आहे ना क्षणामध्ये दूर निघून जातो. आम्हाला जे बालपणी मिळालं नाही, जे कधी मनातून राहून गेलं, ते सगळं आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या बाळासाठी द्यायचं आहे. गिफ्ट महाग असो किंवा स्वस्त, पण त्यामागचं जे प्रेम आहे ना, ते खरंच खूप अमूल्य आहे. आईवडिलांची बऱ्याच गोष्टी असतात, हे माझ्याच रिलेटेड नाही, प्रत्येक आईवडिलांना असंच असतं की आपल्याला जे काही भेटलं नाही, जसं की आपल्या आईवडिलांनी सुद्धा जे काही आपल्याला लहानपणी त्यांना भेटलं नाही, त्यांनी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तसंच एवढं त्याला खेळणी आणली, पण तो आमच्या याच्यामध्येच गुंग झालाय. हेच त्याला खूप जास्त आवडलं. त्याच्यासोबतच तो खेळतोय. वीर, कसं वाटलं तुला सगळं सरप्राईज? वीर वीर राजवीर राजवीर ऐकायला पण नाही तयार आहे. मी काय बोलते बघ ना. कसं वाटलं? गाडी गाडी आवडली? किती गिफ्ट आणलेत? बर्थडेचे सरप्राईज गिफ्ट. शेट काय बोलायचं काय तुम्हाला? हा, मग तू सारखा मोबाईल किंवा टीव्ही असं खेळण्यापेक्षा असं म्हटलं त्याला काहीतरी मस्त युनिक आवडले. हा, याच्यानं लागलाय तो जास्त. हेच जास्त त्याला आवडले. वरनं ना स्पीड मध्ये सोडायचं, मध्ये खाली मस्त येतं. हे एकच जास्त आवडले. पण अजून गाडी नाही. संपवायचा ब्लॉग आपला. ब्लॉग संपवायचा का? सबस्क्राईब करा. बोल वीर, बोल. कसं बोलतो? बोल, सबस्क्राईब करा. ते छान बोलत होतं. मला बोलतो मम्मा चपलक कला. सबस्क्राईब करा. बोल बोल पटकन. सबस्क्राईब करा. शेठ, तुम्हाला काय बोलायचंय का? एवढं सगळं आपलं छान खूप दिवसापासून चाललं होतं. कसं करायचं व्हिडिओ, कसं ठेवायचं, काय करायचं, काय तुम्ही बोलू इच्छितात तर बोला. व्हिडिओ बनायला थोडासा डिले झाला. मग तो खुश आहे ना याच्यामध्ये सगळं आलं. बाकीचे काय नसतं आलं तरी चालला. हे 2-3 आणाय पाहिजे. आवडलं याच्यामध्ये जे बॉलचं होतं ना, ते पण छान होतं. बॉल याच्यात पण टच करू शकते. छोटे बॉल घेऊन याच्यामध्ये टाकून द्यायचे. त्याला हे जास्त आवडलंय. छोट्या गाड्या सगळ्या टाकल्या फेकून दिल्या त्यांनी. जेव्हा खेळत होता ना तो, त्याच टायमाला त्यांनी फेकून दिलं. छोट्या गाड्या मोठ्या आहेत. फायनली वीरचं सगळं गिफ्ट ओपन झाले. सगळं गिफ्ट ओपन झालं तुझं. आम्हाला त्याला सकाळी झोपेतून उठून घ्यायचं होतं, पण सकाळी आमचं वीर झोपेतून उठतो त्या टायमाला मी वेगळ्या कामात असते. घरात काही ना काही चालू असतं आणि आमचे शेट नसतात. तर मला खास करून शेटसोबत हा व्हिडिओ शूट करायचा होता. कारण की शेट असेल तर मग व्हिडिओला अजून जास्त मजा येते. तसं सकाळी झोपेतून उठून बाहेर येतो ना, तेव्हा शूट करायचं होतं. पण ठीक आहे, तसं काही शूट नाही झाला. जो झालाय तो छान झालाय. मजा आली. एंडिंग करा ना. एंडिंग करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वीर तू बोल, सबस्क्राईब करा. करा. काय करा? काय करा वीर? काय करा? करा. बोल. बाबू डाले डाले. पिल्लू बोल, पटकन पटकन बोल. काय करायचंय वीर? मी तो इथून सोडतो.
स्वीट बाय बाय बोल बाय पिल्लू बाय बोल ए पिल्लू उभा राहा त्याच्याच नादाला लागलाय हेच त्याला आवडले जास्त काहीतरी आवडले एक गोष्ट त्याला एवढे छान छान गिफ्ट आणले त्याला पण त्याला हेच आवडले सगळे एक साथ नकोच द्यायला आता फक्त मला असं वाटतंय मनीची पाटी तर आता परवा घेतली ती हा ना आमचं बाळाला ना फेकायची सवय आहे त्याने खेळतो कमी फेकतो जास्त आम्ही तोडून मोडून टाकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असेल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच मजेशीर व्हिडिओ पहा तर पुन्हा भेटूया नव्याने नवीन व्हिडिओमध्ये बाय.